कोरोना विषाणू संक्रमणानंतर मेळघाटात आता गावात पसरलेल्या गलिच्छ वातावरणामुळे डेंग्यूचे पसराव होत असल्याचे गंभीर आकडे समोर येत आहे। धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तात्रा ग्रामपंचायतीमधील झिलांगपाटी आणि गडगामालूर गावाचे गटार नाल्यामध्ये रूपांतर झाल्याचे चित्र दिसून येत आहे। या गावांमध्ये गटार नाल्याचे पाणी रस्त्यावर आणि घरांमध्ये शिरल्यामुळे कोणत्याही क्षणी संपूर्ण गावामध्ये साथीचे रोग पसरण्याची तीव्र शक्यता आहे। कोरोना महामारीनंतर मेळघाटात पुन्हा एकदा साथरोग पसरण्याची तीव्र शक्यता दिसून येत आहे। मेळघाटात प्रत्येक गावामध्ये साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार शासन प्रशासन स्तरावर उपाययोजना केल्याची डिंगा मारल्या जात आहे, तर दुसरीकडे मेळघाटातील गावांमध्ये असे गंभीर चित्र दिसून येत आहे। मेळघाटातील तात्रा ग्रामपंचायत अंतर्गत येणारा हा झिलांगपाटी गाव आहे आणि या गावामध्ये प्रत्येक रस्त्यावर गटार नाल्याचे पाणी आलेले दिसून येत आहे। गावकऱ्यांनी असे म्हटले आहे की कोणत्याही क्षणी झिलांगपाटी या गावामध्ये साथरोग पसरण्याची तीव्र शक्यता आहे। तर दुसरीकडे डेंग्यूचा प्रसार होण्याची सुद्धा शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे। झिलांगपाटी आणि गडगामालूर या दोन्ही गावातील रस्त्यावर गटार नाल्याचे पाणी येऊन हिरवे आणि काळे पाण्याचे डबके साचले आहे। या डबक्यांमध्ये मोठे मच्छर आणि निरनिराळ्या प्रकारचे जंतू झाले असून ते घरांमध्ये शिरत आहे। तात्रा ग्रामपंचायत मध्ये एवढी घाण पसरली असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही। फक्त विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालून गावांमध्ये मातीयुक्त मुरुम आणून कसेबसे मोजक्याच ठिकाणी टाकण्यात आले आहे, ज्यामुळे चिखलदर कमी झाले नाही, त्याच मुरुमाचा चिखल होऊन नागरिकांना रहदारीकरिता अजून त्रास वाढल्याचे नागरिकांनी सांगितले आहे। कीचड़ के अंदर बाई आती है, 2 जू की बाई आती, बच्चे आते और इसके अंदर अगर कोई बाई गिर गई तो इसके जवाब कौन देंगे। और आंगनवाड़ी चिल्लाती कि क्यों नहीं आती, बाई नहीं आते, बच्चा नहीं आते कर को चिल्लाते, तो बेचारी बाई जाती खिचड़ी झेलने। रो अगर फिसल गई गिर गई तो ये रास्ता देखो, इतना गंदगी रास्ते से बच्चे आते। आंगनवाड़ी रास्ता ऐसे रहते क्या? ये मुरुम डाले, मुरुम भी कीचड़ बन रहा है। काय के मुरुम है? आंगनवाड़ी रास्ता ऐसे रहते बच्चे के लिए, इसके लिए बहुत बड़ा जल्दी इसके लिए उठावा करते, बिल्कुल सपा रहते जाने के लिए। क्या इतना गंदगी में जाते? ये तो गू मट्टी के अंदर कीचड़ के अंदर आते रु जाते बाई घोन, तो ये तो ज़्यादा गंदगी है। ये जो आंगनवाड़ी का जो रोड है कि नहीं, वो भी पूरा ख़राब है। पूरा वहाँ से बच्चे जाते कि नहीं तो पूरा कीचड़ कीचड़ हो जाता। और ये भी तो ये दिख ही रहा है पूरा। कब से ऐसा? ये तो बहुत दिन से है। कब से? अंगणवाडी केंद्रात जाण्याकरिता रस्ता नाही। अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या लहान मुलांना आणि गरोदर मातांना मोठी कसरत करून अंगणवाडीत पोहोचावे लागते। तसेच अंगणवाडी केंद्रांच्या भोवती झालेल्या कचऱ्याच्या ढिगामधून कोणत्याही क्षणी कीटक स्वयंपाक केलेल्या अन्नात जाऊन रोगराई पसरण्याची तीव्र शक्यता आहे। मैंने ग्राम पंचायत में लेटर दिए थे वो गंदगी की वजह से, लेकिन उन लोग ने साफ नहीं किए और बच्चों को कुछ बीमारी वगैरह हुआ तो मैं जिम्मेदार नहीं है उसके। गिर जाती है यहाँ, खिचड़ी लेते खिचड़ी गिर जाते, बच्चे के पैर खिसल जाते, लेकिन नहीं सुनते यहाँ के लोग। हमने बोले कितने बार बोले, ग्राम सेवक उसको नहीं बोले, ग्राम सेवक हमने। एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याला अनुसरून मोठ्या डिंगा प्रशासनाकडून मारल्या जात आहे, तर दुसरीकडे तात्रा ग्रामपंचायतीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडे कोण लक्ष देणार असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।